मित्रांनो, राज्य शासनाचा दुसरा हप्ता हा पीक विमा कंपन्यांकडे वितरित झाल्यानंतर जवळपास पोस्ट हार्वेस्ट त्यानंतर बघायचं झालं तर एलबेसचा वगैरे पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. आपण वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं होतं. तर त्यापैकी मित्रांनो, अगोदर राज्य शासनातर्फे सांगण्यात आलं होतं की जवळपास 1100 कोटी रुपयांचा निधी हा दुसऱ्या टप्प्यासाठी मंजूर होईल. परंतु मित्रांनो, आता काय झालं कोणास ठाऊक. त्यानंतर मित्रांनो 1028 कोटी रुपयांचा जे दुसऱ्या टप्प्यासाठी निधी आहे तो मंजूर करण्यात आलेला. 1100 कोटी तर नाही, परंतु 1028 कोटी रुपये हे मंजूर करण्यात आलेले. त्या अंतर्गत मित्रांनो, जे शेतकरी पोस्ट हार्वेस्ट आणि एल्ड बेसमध्ये पात्र ठरतील अशा शेतकऱ्यांना आता पीक विम्याची रक्कम ही वितरित होणार आहे. तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यवंशी, स्वागत आहे कृषी युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम आयडी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर मित्रांनो, बघायचं झालं तर पोस्ट हार्वेस्ट एल्ड बेसमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या रकमा, आता मग मी असं जिल्ह्याचे नाव घेत नाही मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांच्या रकमा ह्या पोस्ट हार्वेस्टमध्ये एल्ड बेसमध्ये बऱ्याच दिवसापासून म्हणजे 1 ते 2 महिन्याचा कालावधी लोटलेला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचे स्टेटस हे कन्वर्ट झालेले होते. तर अशा शेतकऱ्यांना तर पीक विमा मिळणारच आहे एल्ड बेस किंवा पोस्ट हार्वेस्ट जे रक्कम दाखवत आहे त्या अंतर्गत. परंतु मित्रांनो, इतर शेतकऱ्यांचं काय, आता बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंट करत आहेत किंवा बरेच शेतकरी इंस्टाला मेसेज सुद्धा करत आहेत किंवा आम्ही क्लेम केला होता परंतु अद्यापही आमचे एल्ड बेस 0 दाखवत आहे किंवा आमचं स्टेटस, काही शेतकऱ्यांचं तुम्हाला सांगतो 5 जुलैला भरपूर शेतकऱ्यांचं स्टेटस हे कन्वर्ट झालेलं आहे. आता काही शेतकऱ्यांना रकमा दाखवलेल्या आहेत परंतु काही शेतकऱ्यांना अप्रूव्ड बाय आयसी किंवा अप्रूव्ड बाय वगैरे वगैरे असं दाखवलेलं आहे. 5 जुलैला बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं स्टेटस हे कन्वर्ट झालेलं आहे. आता राहिला प्रश्न, बऱ्याच कमेंट होत्या बुलढाणा जिल्ह्यातून, वाशिम जिल्ह्यातून. तर मित्रांनो, तुम्ही जर क्लेम केलेला असेल आणि तुम्ही त्या क्लेममध्ये पात्र ठरलेले असाल तर 100% तुमच्या खात्यावर या रकमा पोस्ट हार्वेस्ट असो की एल्ड बेस असो तुम्हाला 100% पीक विम्याची रक्कम ही मिळणार आहे. काळजी करण्यासारखं काही नाही. आता सेपरेटली प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांविषयी बोलायचं झालं तर जे शेतकरी पात्र ठरतील त्याच शेतकऱ्यांना, आता जिल्हा कोणताही असो, त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जर तुम्ही क्लेम वगैरे केलेला असेल, तुमचा क्लेम पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यावर 100% पीक विम्याची रक्कम दाखवेल, स्टेटस वगैरे चेंज झालेलं, आणि त्यानंतर तुमच्या खात्यावर ही रक्कम 100% वितरित होणार आहे. आता बऱ्याच विमा कंपन्या आता 2023च्या खरीप हंगामापासून ते रब्बी हंगाम 2024-25 पर्यंत जे शेतकरी ज्या 9 विमा कंपन्यांमार्फत शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात येत होता तर त्या विमा कंपन्यांमार्फतच हा पीक विमा वितरित होईल. आता सध्याचे जे 2025च्या खरीप हंगामापासून जे 2च कंपन्या ठेवण्यात आलेल्या आहेत ते विषय वेगळा, परंतु 9 कंपन्यांमार्फत जे जिल्ह्यातील जी कंपनी असेल त्या अंतर्गत तुमचे स्टेटस वगैरे कन्वर्ट होतील. आता तुमचे 5 जुलै नंतर किंवा 5 जुलैपासून ज्या शेतकऱ्यांचे स्टेटस कन्वर्ट झालेले आहेत अशा शेतकऱ्यांनी मला कमेंट करून सांगायला विसरू नका, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा फायदा होणार आहे मित्रांनो. तर एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, 132 कोटी 90 लाख रुपये हा विमा परतावा समायोजित करून जवळपास 896 कोटी 2025-26 मधील अर्थसंकल्पीय तरतुदीमधून मंजूर करण्यात आलेले आहेत. 896 कोटी रुपये म्हणजे टोटल जे आता रब्बी हंगाम असो खरीप हंगाम असो ते टोटल एकंदरीत बघायचं झालं तर 1028 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर्गतच शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कम वितरित होणार आहे. 2083 कोटी 20 लाख रुपये इतका निधी हे मंजूर करण्यात आलेला होता. म्हणजे अगोदर 2800 कोटी रुपये, त्यानंतर 3500 कोटी रुपये, 3200 कोटी रुपये वगैरे वगैरे रकमा टप्प्याटप्प्याने वाटप झाल्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा कंपनीमार्फत. परंतु आता तुम्हाला सांगतो 2023चा, त्यानंतर 2024चा, त्यानंतर 24-25चा रब्बी हंगामाचा हे 2-3 टप्प्यातले पीक विमे हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. तुमचं देखील स्टेटस कन्वर्ट झालेला असेल ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला काहीही प्रश्न असतील पीक विम्या संदर्भात किंवा इतर प्रश्न, पीक विम्या संदर्भातच बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, त्यांनी देखील आपल्याला कमेंट करून किंवा इंस्टाग्रामला मेसेज करून विचारायला विसरू नका. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.